श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे. चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 अंक दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक अंक तुम्ही निवडा. जो अंक तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या अंकातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही अंक आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे. तर ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू नेहमी दानधर्म केलेले आहेस. नेहमी दुसऱ्यांना तू देतच राहिलास, पण कधीच परत मिळण्याची अपेक्षा तू कधीच केलेली नाहीस. तुझे मन खूप मोठे आहे. तू कधीच कोणालाही अडचणीत पाहू शकत नाहीस. नेहमी इतरांचे भले व्हावे हीच प्रामाणिक इच्छा तुझी असते. तुझा हा निस्वार्थी स्वभाव आम्हाला खूप आवडतो आणि त्यामुळेच तू आमचा लाडका भक्त आहेस. तू तुझे कर्म नेहमी प्रामाणिक करण्याचाच प्रयत्न करत असतोस, कारण तुला कर्माच्या फेऱ्यावर खूप विश्वास आहे. त्यामुळेच तुझे कर्म तू नेहमी प्रामाणिक करतोस. तुझ्या कर्मांकडे तू नेहमी बारीक लक्ष देत असतोस. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तुझे मन खूप समाधानी होत असते. भूतकाळात खूप साऱ्या गोष्टी ह्या तुझ्या विरोधात घडलेल्या आहेत. तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे, पण आता तुला न्याय मिळण्याची वेळ आली आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते. प्रत्येक गोष्ट ही नियतीने ठरवलेल्या वेळेतच घडत असते. त्यामुळे तुला न्याय मिळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बाळा, तू निश्चिंत हो. तुझ्या जीवनात आता खूप चमत्कार घडणार आहेत. आता सगळे तुझ्या मनासारखेच घडणार आहे. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या नशिबाला असा दोष देत बसू नकोस, कारण तुझ्यासारखा भाग्यशाली कोणीच नाही. सध्याला जरी तुझी आर्थिक परिस्थिती ही थोडी बेताची जरी असली तरी भविष्यात तू खूप मोठे बनणार आहेस. आजपर्यंत तू स्वतःला नेहमी आहे त्या परिस्थितीतच पाहण्याचा प्रयत्न करत होतीस, पण तुझ्या भाग्यात काही वेगळेच खूप काही चांगले लिहून ठेवलेले आहे. तू खूप मोठी व्यक्ती बनणार आहेस. समाजात खूप मानसन्मान तुला मिळणार आहे. तुझी आर्थिक परिस्थितीही खूप चांगली बनणार आहे. तू तुझी सर्व स्वप्ने ही पूर्ण करणार आहेस. नशिबातील कोणीच काढून घेऊ शकत नाही. जे ज्याच्या वाट्याचे आहे ते त्याला नक्की मिळणारच. म्हणून आता आनंद साजरा करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आता आनंद साजरा करण्यासाठी तयार हो. बाळा, तू तुझ्या जीवनात एक मोठे असे काम करणार आहेस, ज्या कामाने तुझी खूप मोठी चांगली ओळख बनणार आहे. त्यामुळे तू जे काम करत आहेस किंवा तुला जे काम करण्याची इच्छा आहे ते तुझे काम तू प्रामाणिकपणे कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे पण काम करशील ते चांगले आणि योग्यच कर, याची मात्र खबरदारी घे. कर्म चांगले कर, म्हणजे तुला तुझ्या त्या कर्माची फळे देखील चांगलीच मिळतील. प्रयत्न कर. प्रयत्न करायला मागे राहू नकोस. जो मनापासून प्रयत्न करतो त्याला यश हे नक्कीच मिळते. तुझ्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आम्ही आहोत. बाळा, तुझ्या आयुष्यातील नको असणाऱ्या वाईट गोष्टी आता दूर होणार आहेत. तुझ्या सुखाच्या, तुझ्या प्रगतीच्या आडव्या येणाऱ्या गोष्टी दूर होणार आहेत. आता चारही बाजूनी
या ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुझ्यावर बरसणार आहेत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत राहा आणि नेहमी आनंदी राहा आणि भिवू नकोस. आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.